गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 169वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास, गुरु तत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने, इच्छेने, आधाराने, आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 168व्या प्रवचन पुष्पात आपण सात्विक बुद्धी म्हणजे काय असते, सात्विक बुद्धियुक्त मनुष्य कशा प्रकारचे कर्म करून त्याचे जीवन अंतर्बाह्य, स्थिर व आनंदी करतो। आजच्या प्रवचन पुष्पात 169व्या प्रवचन पुष्पात आपण चिकाटी कशी निर्माण होते याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा, भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा अमर संवाद, सुख संवाद, मधुर संवाद, अतिपवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य, स्थिर, शांत, प्रसन्न करून त्याने त्याचे कर्म सत्कर्मात बदलावे, ते सत्कर्म त्याने आत्मविश्वासाने करावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आतापर्यंत करत आलेले आहेत। आणि आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू, टप्प्याटप्प्याने, क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर, शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही प्रसन्नता, त्याचा हा मेरू पर्वता एवढा झालेला आत्मविश्वास पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रसन्नतेचे, विनम्रतेचे,
सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण, कर्मशास्त्राचे सर्वोच्च अधिकारी, सर्वोत्तम पुरुष, पुरुषोत्तम गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला सात्विक बुद्धी म्हणजे काय, सात्विक बुद्धियुक्त मनुष्य कसा असतो याचे श्रवण घडवले. आता मी तुला राजसिक बुद्धी, तामसिक बुद्धी कशी असते आणि मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये कोणतेही कर्म करण्यासाठी चिकाटी कशी निर्माण करावी याचे श्रवण घडवतो. ते देखील तू नेहमीप्रमाणे स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना. अर्जुना, ज्या बुद्धीने मनुष्याला धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, काय करावे, काय करू नये, विवेक आणि अविवेक, विचार आणि अविचार, नैतिकता आणि अनैतिकता हे कळत नाही, ज्याची बुद्धी संभ्रमात अडकलेली असते, नेहमी गोंधळलेली असते, ती बुद्धी म्हणजे राजसिक बुद्धी आहे. आणि अशी बुद्धी असणारा मनुष्य हा राजसिक वृत्तीचा मनुष्य आहे अर्जुना. ही राजसिक वृत्ती, राजसिक बुद्धी ही रजोगुणातून उत्पन्न झालेली, प्रेरित झालेली आहे. आणि त्याचे स्वरूप कसे असते हे जरा समजून घे, म्हणजे अशा राजसिक बुद्धीपासून पुढे 4 हात आपल्याला लांब राहता येईल अशी तुझी भावना निर्माण होईल. राजसिक बुद्धी योग्य व अयोग्य कृती यात फरक करू शकत नाही. राजसिक बुद्धी कधी कधी अशा गोंधळामुळे चुकीच्या कृतीमध्ये सुद्धा अडकलेली असते. धर्म अधर्म, योग्य अयोग्य आचरण यातही राजसिक बुद्धी नेहमी संभ्रम निर्माण करते. कधी त्याचे आचरण योग्य असते तर कधी अयोग्य असते, कधी विचारपूर्वक असते तर कधी अविचारपूर्वक असते, कारण ती बुद्धी ही गोंधळलेली बुद्धी असते. बरेचदा राजसिक बुद्धी असणारा मनुष्य काही गोष्टी, काही परिस्थिती स्पष्टपणे पाहू शकतो, पण त्या ठिकाणी त्याचा विवेक जागृत नसल्यामुळे तो गोंधळून जातो, संभ्रमात जातो आणि कधी कधी तर हतबल देखील होतो. कारण राजसिक बुद्धी ही स्वार्थाने उत्पन्न झालेली बुद्धी असते. राजसिक बुद्धी ही स्वकेंद्रित असल्याने कलंकित आणि गोंधळून जाते. कधी कधी वैयक्तिक स्वार्थामुळे, वैयक्तिक ध्येयामुळे, भौतिक वस्तू प्राप्त करण्यासाठी ही बुद्धी वापरली जाते, त्यामुळे संभ्रमात आणि गोंधळलेली असते. आवड नावड, पसंत नापसंत याबद्दलही बरेचदा निर्णय न करू शकणारी बुद्धी म्हणजे राजसिक बुद्धी आहे. अशा द्वैतामध्ये दोलायमान होणारी बुद्धी म्हणजे राजसिक बुद्धी आहे. गोंधळ निर्माण झाल्यामुळे, संभ्रम निर्माण झाल्यामुळे राजसिक बुद्धीचा मनुष्य बरेचदा कर्माचा योग्य मार्ग निवडू शकत नाही अर्जुना. कारण त्याला योग्य आणि अयोग्य, चूक आणि बरोबर याची ओळख करण्यामध्ये संभ्रमता, नेहमीच गोंधळ झालेला असतो. महत्वाच्या कर्मामध्ये देखील बरेचदा त्याला क्षुल्लक कर्म समजून हा राजसिक बुद्धीचा मनुष्य त्याला टाळतो. क्षणभंगूर वस्तूसाठी कधी कधी हा राजसिक बुद्धीचा मनुष्य त्याच्या मागे जातो.
मौल्यवान अनमोल कर्म कधी कधी राजसिक बुद्धीच्या मनुष्याकडून सुटून जातात अर्जुना. त्यामुळे गोंधळलेली बुद्धी, संभ्रमित झालेली बुद्धी म्हणजे राजसिक बुद्धी आहे अर्जुना. आता मी तुला तामसिक बुद्धी कशी असते याचे श्रवण घडवतो. अज्ञानाने वेढलेली, अधर्मालाही धर्म मानणारी, अनैतिकतेलाही नैतिकता मानणारी, दुराचारालाही सदाचार मानणारी, असत्याला सत्य मानणारी, उलट दिशेने विचार करणारी ही उलट बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी आहे अर्जुना. कमी बुद्धी असलेला मनुष्य कधी कधी परवडतो, चांगला असतो, पण तामसिक बुद्धी असणारा मनुष्य मात्र स्वतःच्या जीवनाचा विध्वंस करूनच घेतो, पण जवळपास असणाऱ्या लोकांचाही त्याच्या संगतीमुळे स्वकल्याण करण्याचे राहून जाते अर्जुना. कारण तामसिक बुद्धी अधर्माला धर्म, अनैतिकतेला नैतिकता, असत्याला सत्य, अज्ञानाला ज्ञान मानणारी असते. तामसिक बुद्धी सदैव अज्ञानाच्या ढगामध्ये गुरफटलेली असते. चुकीचे कर्मच त्याला बरोबर वाटतात. कारण चूक आणि बरोबर, योग्य आणि अयोग्य, नैतिकता आणि अनैतिकता यातील भेद अज्ञानामुळे तामसिक बुद्धीच्या व्यक्तीला कधी कळतच नाही. तामसिक बुद्धीच्या जीवनामध्ये अज्ञानाचे वर्चस्व असते, म्हणून भ्रमालाच तो वास्तविक सत्य समजत असतो. हानिकारक आणि अनैतिक वर्तनालाच त्याचा पाठिंबा असतो. त्यातच फायदा आहे असे तो स्वतःही समजतो आणि इतरांनाही तोच गैरसमज त्यांच्या मनातही बिंबवत असतो. स्वतःच्या चुकांमधून तर तामसिक बुद्धीचा मनुष्य शिकण्यास असमर्थ असतोच, पण इतर लोकांकडूनही शिकण्याचा त्याचा भाव कधीही निर्माण होत नाही. जीवनात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बदलांना प्रतिकार करणारा हा तामसिक बुद्धीचा मनुष्य असतो. तामसिक बुद्धीचा मनुष्य सदैव भ्रम पसरवत असतो, खोट्या गोष्टी पसरवत असतो, अश्रद्धाहीन कर्म पसरवत असतो आणि त्यालाच श्रद्धा आहे असे तो सर्वांच्या मनावर बिंबवण्याचाही प्रयत्न करतो. स्वतःची दिशाभूल तर करतोच, पण जवळपासच्या लोकांचाही दिशाभूल करणारा हा तामसिक बुद्धियुक्त तामसिक मनुष्य असतो. स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्याही टोकाला जाणारा हा तामसिक बुद्धीचा, तामसिक वृत्तीचा तामसी मनुष्य असतो. चुकीच्या गोष्टी कशा चांगल्या आहेत हे सुंदरपणे सादर करून लोकांना फसवण्याचा व्यवसाय करणारा हा तामसिक बुद्धीचा तामसिक मनुष्य असतो. अबुद्धी चांगली, कमी बुद्धी चांगली, पण तामसिक बुद्धी स्वतःचे कल्याण तर होऊच देत नाही, पण इतरांचे कल्याण होण्यामध्येही अडथळा निर्माण करणारी, अडकाठी निर्माण करणारी ही तामसिक बुद्धी आणि तामसिक बुद्धियुक्त मनुष्य असतो अर्जुना. जो संवाद तुझ्या आणि माझ्यामध्ये आता सुरू आहे तो मधुर संवाद हा ज्ञान, प्रज्ञा आणि जीवनात स्पष्टता निर्माण करतो. या ज्ञानाच्या आधारे मनुष्य त्याची बुद्धी सात्विक बुद्धी करू शकतो. सात्विक बुद्धीचा विकास करण्याचा हा संवाद जो कोणी ऐकेल त्याची बुद्धी सात्विक होईल
आणि सात्विक बुद्धीचेच महत्व मनुष्याच्या जीवनामध्ये अनन्य साधारण आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने त्याची बुद्धी सात्विक बुद्धीत परावर्तित करण्याचा प्रयत्न करावा. तामसिक बुद्धी जीवनामध्ये जे मर्यादा निर्माण करते, अकल्याण करते, त्यापासून दूर राहावे, त्या मर्यादावर मात करावे. सात्विक बुद्धी असणारा मनुष्यच त्याचे जीवन अधिक परिपूर्ण आणि ज्ञानाच्या आधारे जगू शकतो. आणि सात्विक बुद्धीच्या मार्गावर जाण्यासाठी मनुष्याला सात्विक धृतीची आवश्यकता असते. धृती या शब्दाचा अर्थ म्हणजे दृढता, दृढ निश्चय किंवा दृढ संकल्प असाही तू समजू शकतोस अर्जुना. धृती, दृढता, दृढ निश्चय किंवा दृढ संकल्प हे चारही शब्द समानार्थीच आहेत असे तू जाण अर्जुना. धृती, दृढता, दृढ निश्चय, दृढ संकल्प म्हणजे निवडलेल्या मार्गावर सदैव प्रत्येक क्षणी टिकून राहण्याची आणि अटळ भक्तीने, अटळ श्रद्धेने ते कर्म चालू ठेवण्याची इच्छा किंवा दृढ निश्चय असे तू नक्की जाण अर्जुना. ध्यान योग हा विषय मी तुला याआधी समजून सांगितलेला आहे. ध्यान योगाद्वारे मनुष्य मन, प्राणवायू आणि इंद्रियांच्या कार्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवू शकतो. तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये अढळ चिकाटी निर्माण करू शकतो. आणि असा मनुष्य त्याच्या जवळ सात्विक धृती आहे असे तू नक्की जाण अर्जुना. सात्विक धृती म्हणजे आपल्या मनावर, प्राणावर, इंद्रियावर संपूर्ण नियंत्रण ठेवून अढळ चिकाटी निर्माण करणे म्हणजे सात्विक धृती आहे अर्जुना. अर्जुना, जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये एखादी इच्छा निर्माण होते, त्या इच्छेचा प्राणावर परिणाम होतो. त्या इच्छा इंद्रियांना त्रास देऊ शकतात. पण मन, प्राण आणि इंद्रियांना नियंत्रित करणारी शक्ती म्हणजे धृती होय, म्हणजेच दृढता, दृढ निश्चय होय. धृती ही मनुष्याला लाभलेली अविलक्षणीय शक्ती आहे अर्जुना. तीच ती ऊर्जा आहे जी मनुष्याला योग्य मार्गावर चिकाटीने सतत प्रत्येक क्षणी प्रयत्न करण्यास भाग पाडते. जोपर्यंत मनुष्याची धृती त्याचे कार्य करायचे ठरवत नाही, तोपर्यंत मनुष्याची बुद्धी कार्य करू शकत नाही अर्जुना. त्यामुळे सात्विक बुद्धीला सात्विक धृतीची जोड असणे सदैव आवश्यक आहे अर्जुना. सात्विक धृती मनुष्याच्या जीवनामध्ये स्थिरता, दृढ निश्चय, शुद्ध हेतू, अहिंसा आणि कर्मफळाच्या सर्व आसक्तीपासून मुक्तता निर्माण करते अर्जुना. अर्जुना, सात्विक धृती आपण 2 उदाहरणाद्वारे समजून घेऊया. एखाद्या दिवशी सात्विक धृतीचा मनुष्य जर उपवास करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा त्या दिवशी तो मनुष्य काहीच खात नाही. जरी त्याच्या समोर स्वादिष्ट जेवण आले, गोड पदार्थ आले, तरी सुद्धा ते पदार्थ खाण्याचे तो टाळतो. कारण त्याच्या सात्विक धृतीने हा निर्णय घेतलेला आहे की आज मला माझे पोट रिकामे ठेवायचे आहे, मला उपवास करायचा आहे. सात्विक धृतीचे लोक
त्यांचा दृढनिश्चय शुद्ध करतात. ते लोभ, मत्सर आणि द्वेष यासारख्या विकारांपासून, अशुद्धतेपासून मुक्त असतात, सदैव दूर असतात. अहिंसक, सौम्य वृत्ती असणारे हे सात्विक धृतीचे लोक असतात. कोणत्याही सजीवाला तर काय, अगदी निर्जीवाला दगडावर पाय ठेवतानाही विचार करणारे हे सात्विक धृतीचे सौम्य वृत्तीचे लोक असतात. ते कधीही कोणालाही विचाराने, उच्चाराने आणि कृतीने देखील मुद्दाम होऊन कधीही इजा पोहोचवत नाहीत. कारण त्यांचा हेतू वैयक्तिक लाभासाठी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा अहंकाराने प्रेरित नसतो. कर्माच्या, कर्मफळाच्या इच्छेपासून सदैव मुक्त असणारे, अलिप्त असणारे हे सात्विक धृतीचे, सात्विक बुद्धियुक्त, शुद्ध सात्विक लोक असतात अर्जुना. दुसरे उदाहरण म्हणजे सात्विक धृतीचे छत्रपती शिवाजी महाराज. ते या विश्वातील अनेक मूर्तिमंत सर्वोत्तम उदाहरणापैकी एक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांकडे लढाई करण्यासाठी नेहमीच मोजके सैनिक असायचे. कधी त्यांच्याकडे 100 सैनिक असायचे आणि शत्रू पक्षामध्ये हजारो सैनिक असायचे. पण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सात्विक धृतीच्या आधारे, त्यांच्या शुद्ध सौम्य वृत्तीच्या आधारे, शुद्ध उदात्त प्रामाणिक आणि पवित्र हेतूच्या आधारे, त्यांच्या स्थिरतेच्या आधारे, त्यांच्या दृढ निश्चयाच्या आधारे मोजक्या सैनिकांसोबतच शत्रू पक्षातील असणाऱ्या हजारो सैनिकांना अगदी पराभवाची धूळ चाखायचे. आणि नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय व्हायचा. मातृभूमीसाठी, धर्मासाठी रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सात्विक धृतीचे सर्वोत्तम उदाहरण आहेत अर्जुना. असे सात्विक धृतीचे व्यक्ती शुद्ध चेतनेच्या सर्वोच्च स्तरावर जीवन जगत असतात. त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता, दृढ निश्चय, पवित्रता आणि कर्मफळाच्या आसक्तीपासून मुक्तता निर्माण झालेली असते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सात्विक धृतीचे व्यक्ती त्यांचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करतात आणि सदैव विजय मिळवतात. ज्ञान प्राप्त करण्यासाठी सात्विक धृती ही अत्यंत महत्वाची आहे. सात्विक धृती असणाऱ्या मनुष्याचे अंतःकरण शुद्ध, करुणामय आणि अलिप्त होते अर्जुना. आता राजसिक धृती म्हणजे काय हे जाणून घे. आपल्या कर्मांचे फळ मिळवण्याचा प्रयत्न करणारा माणूस, नेहमीच कर्मफळाची इच्छा बाळगणारा माणूस, ऐहिक सुखासाठी, ऐहिक भोगासाठी युक्त असणारा मनुष्य, त्याच्या जवळ जी धृती आहे ती धृती, ती चिकाटी, स्वकेंद्रित चिकाटी म्हणजेच राजसिक धृती आहे अर्जुना. राजसिक धृती मनुष्याच्या जीवनामध्ये भौतिक वस्तूंची आसक्ती निर्माण करते. कर्मफळाची, बक्षिसाची, मान्यतेची इच्छा निर्माण करते. त्यामुळे राजसिक धृती असणारा मनुष्य कधी कधी नैतिक कर्म करतो, तर कधी कधी अनैतिक कर्मामध्ये सुद्धा नकळतपणे स्वतःला गुंतवू शकतो. राजसिक धृतीच्या मनुष्यामध्ये भावनिक संबंध कधी कधी मजबूत असतात, तर कधी कधी कमकुवत देखील असतात. कर्माच्या कर्मफळाची इच्छा, त्याच्या मोबदल्याची इच्छा सदैव मनात ठेवून
जी धृती कार्य करते ती राजसिक धृती आहे अर्जुना. राजसिक धृती म्हणजे कर्मफळासाठी अस्वस्थता, कर्मफळाचा अहंकार आणि सदैव कर्मफळाची आणि भौतिक संपत्तीची इच्छा निर्माण करते. हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. एखादा व्यावसायिक जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी दरवर्षी जास्तीत जास्त काम करत असेल. सुरुवातीला 12 तास दिवसाचे, नंतर दिवसाचे 14 तास, 16 तास, 18 तास फक्त कर्मफळाची इच्छा प्रेरित होऊन जर कर्म करत असेल तर त्यामागे असणारी धृती ही राजसिक धृती आहे. कोणतेही कर्म न करण्यापेक्षा राजसिक धृतीने वैयक्तिक इच्छा पूर्ण करण्यासाठी, वैयक्तिक लाभासाठी कर्म करणे चांगले आणि ते वैयक्तिक लाभासाठी कर्म करणे हे राजसिक धृतीच्या आधारे होऊ शकते. राजसिक धृती कधी कधी मनुष्याचे चांगले करू शकते तर कधी कधी चुकीच्या कर्मामध्ये, अनैतिक अधर्मी कर्मामध्ये सुद्धा अडकवू शकते. राजसिक धृती कधी कधी जीवनात सकारात्मकता निर्माण करते तर कधी कधी नकारात्मकता देखील निर्माण करू शकते. पण राजसिक धृती हे कोणतेही कर्म न करता निष्क्रिय बसल्यापेक्षा स्वतःसाठी का होईना, स्वकेंद्रित का होईना, मोबदल्याच्या अपेक्षेने का होईना, राजसिक धृती ही कधी कधी योग्य असते. पण अर्जुना, सर्वोत्तम धृती ही फक्त सात्विक धृतीच आहे. कारण सात्विक धृतीचा मनुष्य त्याच्या जीवनाची अंतर्बाह्य शुद्धता करतो, त्याचे जीवन ज्ञानाच्या आधारे जगतो, त्याचे जीवन शांतीपूर्ण, आनंदमय, समाधानी असते. त्यामुळे सात्विक धृतीच सदैव जोपासणे आवश्यक आहे. राजसिक धृतीपेक्षा मनुष्याने सात्विक धृतीचा अवलंब प्रयत्नपूर्वक करावा. कारण सात्विक धृती ही आसक्ती, अहंकार आणि विकारांपासून सदैव मुक्त असते. ज्यामुळे तो मनुष्य अधिक सुसंवादी, अधिक परिपूर्ण, अंतर्बाह्य यशस्वी जीवन जगू शकतो. आणि तेच तर मनुष्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. अर्जुना, तू देखील सात्विक बुद्धियुक्त, सात्विक धृतीच्या आधारे जीवन जगणारा मनुष्य आहेस, पराक्रमी योद्धा आहेस. तू तुझे कर्म आजपर्यंत सात्विक धृतीच्या आधारेच करत आलेला आहेस. काही क्षणासाठी तुझा भावनिक असमतोल झाल्यामुळे, मानसिक धैर्य खचल्यामुळे तू तुझे युद्ध कर्म करण्यापासून परावृत्त झाला होतास. पण अर्जुना, आता तू त्यातून संपूर्णपणे बाहेर पडलेला स्पष्ट जाणवत आहेस. तू तुझे युद्ध कर्म, स्वकर्म, नियत कर्म सात्विक धृतीच्या आधारे नेहमीप्रमाणे कर. अर्जुना, तुझ्यासारख्या सात्विक धृतीच्या मनुष्याच्या प्रेमात पडणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून अर्जुना, बघ, तुझ्या मागे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर मी तुझा सारथी, तुझा सेवक बनून उपस्थित आहे. अर्जुना, कारण तू माझा परमभक्त, परम शिष्य आहेस. अर्जुना, उठ, उभा राहा. तुझ्या समोर पडलेले शस्त्र सात्विक धृतीच्या आधारे उचल. नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने तुझे कर्म, युद्ध कर्म चोखपणे कर. अर्जुना, अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण द्वापार युगातील शिष्य अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला
गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार समोर ठेवत आहे की सात्विक बुद्धीच्या मनुष्याने त्याची कृती ही सात्विक धृती म्हणजे सात्विक दृढता, दृढ निश्चय, दृढ संकल्पाच्या आधारे चिकाटीने करावे. तेव्हाच त्या मनुष्याच्या जीवनामध्ये चिकाटी निर्माण होईल आणि त्याचे प्रत्येक कर्म सत्कर्मात बदलून सफल संपूर्ण होईल. हाच आत्मविश्वास, हीच हमी गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 170व्या प्रवचन पुष्पात आपण शाश्वत आनंद कसा निर्माण करावा, शाश्वत आनंद मनुष्याला कसा लाभू शकतो, आनंदाची नित्य अवस्था कोणती आहे आणि त्या अवस्थेत मनुष्य कसा राहू शकतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या 170व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.